नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चमचमीत वांगी मसाला। ही रेसिपी एकदम करायला सोपी आणि अगदी कमी साहित्यात होणारी आहे आणि चवीला देखील एकदम मस्त होणार आहे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। तर त्यासाठी मी इथे 5 वांगी घेतलेली आहेत। त्या आता साईडचा देठ काढून व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत। मी असं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वांगी कट करून घेतलेली आहे। आता वांगी मसाला बनवण्यासाठी आपण एका वांग्याचे या पद्धतीने 4 भाग करून घेणार आहोत। अशा पद्धतीने एका वांग्याचे आपण 4 भाग करून घेतलेले आहेत। आता ही कट करून घेतलेली वांगी मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि ती कट करून घेतलेली वांगी त्या पाण्यामध्ये ठेवायची आहेत, जेणेकरून कट केल्यानंतर आपली वांगी काळी पडणार नाहीत। अशा पद्धतीने मी सर्व वांगी कट करून घेतलेली आहेत। त्यानंतर आता आपण पाहणार आहोत वांगी मसाला बनवण्यासाठी लागणारे वाटण। त्यासाठी मी इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडंसं खोबरं भाजून घेतलेलं आहे, कोथिंबीर आणि शेंगदाणे देखील भाजून घेतलेले आहेत। त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीनं फिरवून घ्यायचं आहे। वाटण एकदम बारीक करून घ्यायचं आहे। ते वाटण मी आता एका ताटामध्ये काढून घेते। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे 1 चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट, आपण जे घरात दररोज वापरतो ते तिखट घेतलेलं आहे। त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धना जिरा पावडर। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून सर्व मसाला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण कट करून घेतलेल्या वांग्यामध्ये अगदी व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। अशा पद्धतीनं मसाला वांग्यामध्ये व्यवस्थित भरून घेतलेला आहे। याच पद्धतीनं आपण सर्व वांग्यामध्ये मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। अशा पद्धतीनं आपण सर्व वांग्यामध्ये मसाला व्यवस्थित भरून घेतलेला आहे आणि आपला थोडासा मसाला शिल्लक देखील राहिलेला आहे। आता त्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये 1.5 पळी तेल घालून घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाले की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत अर्धा चमचा जिरे मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 7 ते 8 ठेचून लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत। फोडणीमध्ये लसूण ठेचून घातल्यामुळे भाजीला सुगंध देखील छान येतो। त्यानंतर आपण सर्व भरून घेतलेली वांगी तेलामध्ये घालून घ्यायची आहेत। आता ही वांगी साधारण 2 ते 3 मिनिटे अशीच तेलामध्ये परतून घ्यायची आहेत, जेणेकरून वांगी देखील तेलामध्ये व्यवस्थित भाजले जातील आणि मसाला देखील भाजला जाईल। त्यानंतर मी थोडा शिल्लक राहिलेला मसाला देखील याच तेलामध्ये घालून घेतलेला आहे आणि वांग्यासोबत तो देखील व्यवस्थित परतून घेतलेला आहे। वांगी आणि मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे व आता त्याच्यामध्ये वांगी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। आता या भाजीला आपण फुल गॅसवरती 1 उकळी काढून घेतलेली आहे। व्यवस्थित उकळी आली की गॅस मंद आचेवर ठेवून त्याच्यावरती झाकण झाकून साधारण 5 ते 6 मिनिटे ही भाजी शिजवून घ्यायची आहे। 5 ते 6 मिनिटांनंतर ही वांगी शिजलेत का नाही व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे। 5 ते 6 मिनिटांनंतर आपली वांगी व्यवस्थित शिजली देखील आहेत आणि भाजीला दाटसरपणा देखील आलेला आहे। त्यानंतर आपण थोडीशी वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे। अशा पद्धतीनं आपला वांगी मसाला तयार झालेला आहे। तुम्हाला जर यामध्ये जास्त रस्सा हवा असेल तर तुम्ही पाणी ठेवू शकता। तर तुम्हाला ही वांगी मसाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा।